नमस्कार मित्रांनो, आपण पुन्हा एकदा निघालो आहोत एका नवीन भन्नाट ट्रेकसाठी। हा ट्रेक पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे कात्रज ते सिंहगड असा हा ट्रेक असणार आहे। साधारणतः वर्षभर हा ट्रेक कोणी करत नाही, पावसाळ्यात तर कोणी या ट्रेकला गेल्याचं ऐकण्यात नाही। जानेवारी नंतरच या ट्रेकचे वेध पुणेकरांना लागतात। होळी अर्थात फाल्गुन पौर्णिमा हा या ट्रेकचा वार्षिक उत्सवच। या दिवशी फक्त पुण्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधून अनेक ट्रेकर्स या ट्रेकला हजेरी लावत असतात आणि त्याचे कारणही तसेच आहे, कारण या दिवशी फुल मून अर्थात पूर्ण चंद्र असतो आणि मग काय या सोनेरी प्रकाशात संपूर्ण सह्याद्री न्हाऊन निघालेला असतो। हा सुंदर सोहळा अनुभवण्यासाठी अनेक ट्रेकर्स या ट्रेकला हजेरी लावतात। म्हणून आम्ही सुद्धा आज पिंपरी चिंचवडमध्ये नावाजलेल्या शिखर फाउंडेशन ॲडव्हेंचर क्लब या संस्थेच्या बरोबरीने हा सोहळा अनुभवण्यासाठी कात्रज ते सिंहगड ट्रेकला निघालो आहोत। रात्रीचे 10 वाजले होते। कात्रज चौकातील ट्रॅफिक पार करून आमची बस जुन्या बोगद्यातून पुढे जात ज्या ठिकाणी ट्रेकला सुरुवात होते त्या ठिकाणी जाऊन थांबली। मुख्य रस्ता सोडून थोडे वर गेले की वाघजाई देवीचे मंदिर आहे। येथे देवीचे दर्शन घेऊनच मग या ट्रेकला सुरुवात केली जाते। बरोबर आलेल्या सर्वांना इव्हेंट लीडरने ट्रेक बद्दल आणि सुरक्षिततेबद्दल काही सूचना दिल्या आणि मग जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव चा जयघोष करत सर्वांनी सिंहगडच्या दिशेने कूच केली। पहिली टेकडी पार करून वर जातात समोर जे पुणे शहराचे नयनरम्य दृश्य दिसते ते काही औरच असते। ग्रह तारेच काय तर संपूर्ण आकाशगंगाच पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो। पुढे सुद्धा प्रत्येक टेकडीवर ट्रेकरच्या टॉर्चचा प्रकाश दाटला होता आणि उजव्या बाजूला पुणे शहराचा झगमगाट। पौर्णिमेच्या चांदण्यासोबतच टॉर्चच्या प्रकाशाने सारे डोंगर प्रकाशमय झाले होते। नवीन बोगद्याच्या वरचा डोंगर म्हणजे हत्ती डोंगर। या हत्ती डोंगराच्या तीव्र उतारावर तर खाली उतरण्यासाठी अक्षरशः रांग लागली होती। कोणी तोल सावरत तर कोणी स्वतःची कुंडी सावरत घसरगुंडी करत खाली उतरत होते। घसरगुंडी करणाऱ्यामुळे पाठीमागे ट्रॅफिक जाम झाले होते। संपूर्ण ट्रेक मधला सर्वात कठीण उतार हाच आणि तोही सुरुवातीलाच, त्यामुळे हौशांची भलतीच त्रिपीट उडते। बरोबरचे सहकारी मोटिवेट करतात हो, पण ज्याची फाटते त्यालाच कळते। एवढा वेळ झाला होता की खाली जाताच येत नव्हते। डोंगरावरचा थंड वारा पीत बसण्यापलीकडे आमच्या हातात काही नव्हते। शेवटी कसे बसे 1.5 तासाच्या प्रतीक्षेनंतर आमचा नंबर आला आणि एक एक करत आम्ही सारेजण खाली उतरलो। यापुढच्या प्रवासात थोडी सपाटी असल्यामुळे गर्दी विरळ होत गेली होती, मात्र काही ठिकाणी थोड्या बहुत प्रमाणात घसरगुंडीवाल्यांचा अडथळा येतच होता। मध्यरात्र होऊन गेली होती। चंद्र डोक्यावरून पुढे सरकत होता आणि तशी वाटही मागे। पुण्याचे तारांगण जसे दूर जात होते तसे सिंहगडावरील टावरचा मिनमिनता लाईट ठळकपणे पुढे दिसत होता। क्षणभर वाटायचे ट्रेक आता अंतिम टप्प्यात आला आहे। तेव्हा एखादा भला मोठा तीव्र उतार आणि अंगावर येणारा डोंगर समोर आ वासून उभा असायचा आणि सिंहगडाचा लाईट पुन्हा अंधुक होत जायचा। रात्रभर हा खेळ असाच चालू होता। ना टेकड्या संपत होत्या ना उतार। वाट तर मारुतीच्या शेपटीसारखी वाढतच चालली होती। यव्वाना रात्र सरून क्षितिज तांबडे झाले होते। रात्रभर साऱ्या घडामोडी चालू होत्या, मात्र रस्ता काय संपायचे नाव घेत नव्हता। सारेच ट्रेकर्स अगदी मुंगीच्या गतीने आणि भरलेल्या छातीने उश्वास टाकत चालले होते। काही वेळातच पूर्वेला लाली दाटली। अंधाराची जागा संधी प्रकाशाने घेतली। संपूर्ण क्षितिजावर भगवा रंग उधळला गेला। पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला। पानाची सळसळ स्पष्टपणे जाणू लागली। तसे सूर्याची स्वारी डोंगराच्या आडून वर आली। तप्त लाल गोळा वर सरकू लागला। रात्र सरून दिवस उजडला, मात्र ट्रेक काही संपायचे नाव घेत नव्हता।
काही जण ट्रेक संपतो त्या ठिकाणी पोहोचले होते, मात्र काही जणांची पावले अजूनच जड झाली होती. रस्ता संपत नव्हता. मागे पडलेल्यांची दमछाक झाली होती. खरे सांगायचं तर त्यांच्यात आता चालण्याचे त्राणही उरले नव्हते. या ट्रेकबद्दल माझे एक वैयक्तिक सजेशन आहे. खरं तर नवख्या ट्रेकनी या ट्रेकला येऊ नये. काही मित्र म्हणतात, चल रे, भारी आहे, मजा असते ट्रेकला. अशा भारावलेल्या वाक्यामुळे अनेक जण प्रथमच ट्रेकला येतात आणि मग हाल ठरलेलेच. एकंदरीत काय तर या ट्रेकला येऊ नये का? तसे नाही. या ट्रेकला निश्चित या, मात्र थोडी प्रॅक्टिस करून या ट्रेकला जरूर या. हाल होणार नाहीत. शेवटी काय मित्रांनो, ट्रेक म्हटलं की थोडी दमछाक ही होणारच, आणि दमछाक झाल्याशिवाय ट्रेक कसला. सुंदर अशा चांदण्या रात्रीचा सुंदर सोहळा आणि सह्याद्रीचे लोभस्वरूप डोळ्यात साठवत बरोबर आलेल्या सहकाऱ्यांना टाटा बाय बाय करून पुढच्या ट्रेकला नक्की येण्याचे आश्वासन देऊन घराची वाट धरली. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन भटकंतीच्या मोहिमेवरती.